हॅलो, गुड मॉर्निंग श्वेता. गुड आफ्टरनून आहे भोसले. गुड आफ्टरनून. हो. माझी गुड मॉर्निंग झाली आता. हो, तुझी गुड मॉर्निंग झाली असं बोल. बोल. हॅलो टू माय ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू माय येट अनदर ब्लॉग. मी बोलणार होतो, तिने मला बोलून दिलं नाही. ऐसे ही होता है हमारे साथ. मी अत्याचारी आणि तू सोन. नाही अत्याचारी आहे. झालं, तोंडातून निघालं अत्याचारी. पुढे जा, पुढे जा. पोहे बनवायचं हिनी, हा जेवण हिनी बनवायचं, आपल्यासाठी आम्ही आणायचे. वा, मग ते नाही करायचं तर काय करायचं? नाही करूया, काय प्रॉब्लेम नाही करायला. पोहे इतके सोपे तर तू करत जा ना. मग पोहे नाही जमत भाई आम्हाला. हा, आता कसं आला पोहे बनवले ना तर ते पोहे नाही होणार, पोहेचे वडे होते असे त्याच्यावाने. बरं बरं, माझं पार्सल आलंय. मी कुर्ती मागवली ऑनलाईन. आणि इथे गेल्या टायमाला पण हाच कलर होता ना. नव्हे, हाच कलर होता. नाही नाही, हा छान आहे, ब्राऊन आणि व्हाईट आहे. ऑलमोस्ट माझ्याकडे ब्लॅक आहे, मला ब्लॅक नकोय आता. ऑलमोस्ट माझ्याकडे ब्लॅक आहे. हा वन पीस आहे, छान आहे ना. छान आहे, क्वालिटी छान आहे. हो, त्याची तेच मी म्हणलं. मला असं हा थोडंसं कॉटन वाटलं मला. त्याच्यामध्ये तर ते हे दाखवलेलं रेयॉन वगैरे दाखवलेलं, पण मस्त पण मला वाटतं ते कॉटन मिक्स आहे का? कॉटन मिक्स आहे हे. प्रॉपर कॉटन नाहीये डेफिनेटली, बट थोडं छान आहे, मला आवडलं. मिक्स. तर आज काय करायचं आहे मकर संक्रांतीचं? हॅपी मकर संक्रांती करायची आपण सगळ्यांना. मी काय देऊ त्यांना कॅमेऱ्याच्या पलीकडे? ते मी काय देणार आहे त्यांना? लाडू पाठवू का तुम्हाला? लाडू मस्त झालेत बनवलेले. हो, तुला आवडले ना? हो आवडले ना, त्याने पाहिला असेल व्हिडिओ. आमचा अर्धा स्ट्रगल आहे ना, कॅमेरा पकडण्यातच जातो. आम्हाला समजत नाही कुठं पकडायचं. इकडे पकडलं तर पूर्ण नॅचरल लाईट त्याच्यावरती फोकस पडते. आमचे तोंड एकदम डिसअपिअर होऊन जातात, ब्लर येतो एकदम लाईट मध्ये गेलो. आले दुपार, पोहे खातो, चहा पितो. त्याच्यामुळे काय करणार, येतो उशिरा, झोपतो. आता नाईट शिफ्ट असल्यावर काय करणार? मग हिची पण तेच रुटीन होऊन जातं. ऍक्च्युली मी लवकर उठलेले. माझं असं होतं की मला आज थोड्या दिवसांनी पाणी आलं ना, त्यामुळे मी म्हणलं थोड्या दिवसांनी, एक हप्त्यानी पाणी आले. ते लफडे. मगाशी तू काकीला फोन करत होतीस का? मी नाही केला, त्यांनी केला. मला येणार तर काय झालं, तर ऑब्विसली नातेवाईकांमध्ये कोण जवळचं नाही माझ्या येस माझ्या आणि अभिजितच्या एकच नातेवाईक आहे. तर मग आता त्यांना तिळगुळ द्यावे लागते, म्हणून म्हणलं की जाऊया आपण. अण्णा त्या दिवशी ना ह्याला गेलेले बाहेर, ते कवी संमेलन होतं आणि त्यांचा सत्कार झालाय तिथं. अरे बापरे. ऍक्च्युली अभिजित म्हणजे अण्णा आहेत ना आमचे, तर ते खूप छान असे म्हणजे म्हणतात ना पोएम लिहत राहतात. कवी म्हणजे त्यांचं शब्दशैली पण खूप छान आहे. आणि म्हणजे ॲक्च्युली आम्ही ह्याला 2-3 अशा ऐकून दाखवल्या, तर ह्याला काही समजलं नाही. ज्या एकदम हार्डकोर त्याचे शब्द होते ना, तर ते समजत नाही. थोडं डिफिकल्ट आहे, वी गेट अंडरस्टँड. तर आमच्या अण्णाने ना मस्त कविता लिहिलेली काकींच्या वाढदिवसाच्या दिवशी, अँड ही डेडिकेटेड हर. मला पण थोडं एवढं जमत नाही. मी मराठी मीडियममधून असले तरी मला काही एवढं काय आमचं नव्हतं व्याकरण स्ट्रॉंग. हां, तर एक पॅरेग्राफ वाचला ना, मग नंतर ना मला थोडं समजायला, अच्छा याचा अर्थ हा होता असं. आणि तेव्हाची मॅट्रिक केलेली लोक, तेव्हाची ग्रॅज्युएट झालेली लोक खूपच हुशार होते. इव्हन माझ्या वडिलांचं पण वक्तृत्व लय भारी आहे. घेणार भोसले, लय भारी वक्तृत्व आहे माझ्या वडिलांचं. तर चहा कमी पडलाय. चहा मला पण कमी पडलाय. मग तू का करतो कमी चहा? मला चहा लागतो. चहा मी ठेवला आणि हिने पूर्ण त्याचा चहाचा पूर्ण त्याचा रंग आहे ना, तो पूर्ण काळा करून टाकला. म्हणजे तो आटवला तिने पोहेच्या नादाने. पोहेचं माझं कामच नाहीये चहा, तुझं काम आहे. पोहे मी करते म्हणल्यावर तुझी ड्युटी होती ना की चहाकडे बघायचं. म्हणून मला काय बोलतो तू? चहा पोहे खाताना आम्हाला चहा जास्त लागतो. आम्हाला नाही, मला जास्त चहा लागतो युजली. तू पितो एवढी एवढूसा चहा, एक तर एवढी एवढू असतं, त्याच्यामध्ये पण तू एवढं चहा, आणि मला एवढं का म्हणतो हिचं चहा बॉटमला. चहा जास्ती पिणं चुकीचं आहे. चहा तुम्ही पण पिऊ नका जास्त. हा, शिकवा. त्यांच्या घरात धांदा चहा व्हायचा. कोण आलं तर चहा, कोण गेलं तर चहा, कोण बसलं तर चहा. चहामध्ये मी अवॉइड करतोय. त्यांच्या घरात म्हणतात ना बाकीचं राशन कमी आणि चहा पावडर आणि साखर नेहमी भरलेली. आमच्या घरामध्ये जेवणाचं ते चालेल, चहा पाहिजे. आणि ते पण असं नाही की सकाळी आणि संध्याकाळी. सकाळी पण पिणार, 12-1 वाजता पण पिणार, 4 वाजता पण पिणार,
6-7 वाजता पण पिणार आणि कधी मनात आलं तर 8 आणि 9 वाजता पण पिणार. असं सतत चहा त्यांना क्रेविंग होत राहते. हे लग्न झाल्यापासून माझं कमी झालं चहा पिणं. लोक आम्ही आता काकीकडे चाललोय आणि माझी तयारी होऊन हिच्या मागून माझी तयारी झाली आणि हिची अजून तयारीच चालू आहे. काय काय नाही तुझं आजच्या दिवस तुझ्या मागून केली तयारी झाली ना. चल कॉल कर ना काकीला एकदा. ये झालं का तुमचं. आपण कुठं 10 कोसावर राहतोय ह्या सेक्टर मध्ये त्या राहतात पुढच्या सेक्टर मध्ये. चल लवकर. मग आलो ना 5 मिनिटात. बाच माझ्या मागं लागायचं. किती वेळ लागतो. आलो आम्ही आता काकीकडे. हा वॉचमॅन अडवणार तर नाही ना आपल्याला. असं का बघतो आपल्याकडं. अडवलं ना बघ. हळूहळू चालायचं. अडवलं मला. साजी भोसले 4 सिक्युरिटी. अडवलं मी. बोललेले तुला. अडवलं आपल्याला. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी. बाकीला पहिलंच माहिती पडणार कोणी येण्यापूर्वी. काय काकीने जर नकार दिला तर गेस्ट मागच्या मागे. बघ बघ बघ. हवा चालले. वा त्या दिवशी मला व्ह्यू नाही दाखवायला भेटला. नाव आय बी शो यू. काय सुंदर वाटतंय ना. मस्त हवा येते. कसलं प्लांट आहे. गोकर्ण. वेल आहे का याला. वेल येतो. हवा बघ ना कसली येते. इकडे गार्डन. इकडे पण गार्डन. अटल सेतू. हा दिसतोय की. नाही दिसायला काय झालं. जिओची जागा ना पुढची. पूर्ण जिओची जागा ना. आम्हाला नाही भेटला. सी व्ह्यू आम्हाला भेटला असता ना. सिडकोचा भारी झाला असता. आम्हाला नाही भेटला. पण जिथं राहते तिथं पण हवा कमी नाही. हवा जास्त येते. तुम्ही कधी तयारी करणार. 4 वाजलेत. करते ग. तुम्ही यायचं म्हणून थांबले. तुम्ही आला उशिरा. मग मी लादी पुसून घेतली. म्हटलं चला आता लादी पुसून घेतली. असं झालं. मस्त. याच्यामध्ये का थोडं मैदा मिक्स करता का. नाही काय नाही माझ्या फुल. मग इतक्या कशा काय थिन होत्या तुमच्या. आमची तर आतापर्यंत फुटली असती. फुटून तुला सांगते काय पुरण बाहेर पडलं असतं. काय कपड्यात बांधून ठेवलं होतं 2 तास. तो पिठाचा गोळा हा पुरणाचा गोळा सेम आहे. सेम आहे. वाव. एवढं कसं काय. एक बांधून ठेवलं होतं. चेचायचं नाही नुसतं बांधून ठेवायचं. अच्छा. नुसतं टम्म फुगलेली पोळी. तुम्ही केलेले ना काकींच्या वाढदिवसासाठी. पण मला असं वाटतं की का लवकर आणणं समजत नाही. समजत नाही. शब्द कसले अवघड आहेत. अच्छा. इकडे मात्र आमचे अण्णा खूप विनोद करत होते. हे मात्र खरं आहे की कमी बोलणारी माणसं थोडक्यात आणि ऑन पॉईंट बोलतात. आणि इकडे मात्र आम्ही आमच्या भाऊजींचा कॉन्सर्ट एन्जॉय करत होतो जो त्यांनी दुबईमध्ये सादर केला होता. गेले काही मागील वर्ष ते दुबईमध्ये काम करत होते तेव्हा ही संधी त्यांना भेटली आणि त्यांनी त्यांचा डान्स चक्क अशोक सराफ सामने सादर केला. आणि दुधासाकर म्हणजे अशोक सराफच्याच हस्ते त्यांना पुरस्कारितही करण्यात आलं. ज्यांनी त्याच्या तालावर आम्हाला नाचवलं तो नृत्य दिग्दर्शक हेमंत भोसले. पडदा उघड. आणि इकडे मात्र आम्ही ज्या कामासाठी आलेलो म्हणजेच संक्रांतीच्या त्यांना शुभेच्छा देऊन तिळगुळ द्यायला त्या मी दिल्या. इकडे मात्र काकी त्यांची तयारी करून मैत्रिणीकडे हळदी कुंकवासाठी निघाल्या.
मग काय, मी माझं काम साधल्याशिवाय त्यांना कशी सोडणार होते. बिचाऱ्या माझी रील शूट होऊपर्यंत थांबल्या. आमची रील आम्ही शूट करत असताना आमचे अण्णा इतके आम्हाला हसवत होते. स्क्रिप्टमध्ये लागणारे जे डायलॉग होते त्यांनीच आम्हाला सजेस्ट केले. असा काहीसा आमचा कार्यक्रम संपल्यावरती आम्ही पुन्हा आमच्या घरी निघालो आणि काकी त्यांच्या मैत्रीकडे हळदी कुंकवासाठी निघाल्या. कॉन्ट्रॅक्ट दिलेली आहे. माणूस आहे ना, आम्ही चाललो ना घरी, काकी चालल्या सीवूडला. मस्त हवा आहे ना भो इकडून. खूपच छान. हे बच्चा आहे मेरा, लड़का है, छोडना. काहीतरी आहे वाटतं. तिथं खा. हो, अजून कुठे आपल्याकडे दुसरीकडे चांगली नाही भेटत ना कुठे. इकडे छान भेटते पाणीपुरी. इकडेच घेऊया आपण, खाऊया. पोट दुखतंय ना. घे, किती घेऊ? एकच पॅकेट होईल. मुगाचा भात होऊन जाईल ना. ये कौन सा है, नागा चिली है क्या? 4 की लिए. अच्छा, इकडे आम्ही आता इकडे आलो पाणीपुरी खायला. म्हणजे जाता जाता एक प्लेट पाणीपुरी तरी खावी. आमचं बोला, खाणं तुमचं- आलं. बाबाचं देऊळ. ओम श्री सच्चिदानंद श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. मी केम टू द हाऊस नाव. आता मला गडबड झाली, खूप गडबड झाली. आता पटापट टिफिन बनवायला लागेल कारण खूप वेळ झाला. विचार नव्हता केला तेवढा वेळ झाला आता. आणि बाजूच्या ॲक्च्युली सिद्धिविनायकाच्या मंदिरात मस्त भजन वगैरे चालले. मला जायचं होतं तिथे पण आता नको. आता थोडा वेळ झाला आहे जास्तच. घरचं पण थोडं काम आहे ते करणार. आणि लेट्स सी, जर 8-9 वाजेपर्यंत राहिलं तर जाणार. एवढी कॉमेडी झाली आज भोसले. खूप कॉमेडी झाली. मला काकीने साडी दिली भोसले. छान आहे, खरं छान साडी है ना. हो. मस्त कलर आहे ना. काटा पदराची मजा आहे बाबा तुझी. सो नाव वी आर एंडिंग द ब्लॉग. कारण पुढे काही माझ्याकडे दाखवायला असंही नाही आणि मी दाखवणारही नाही आहे कारण मी खूप दमले आहे. आणि येस, मी खूप दमले आहे. असं काय काम केले दमायला? तुझ्याशी काय मतलब त्याचा. सो वी आर एंडिंग द ब्लॉग ओव्हर हिअर अँड वी विल नेक्स्ट मीट इन अनदर ब्लॉग. या वी विल गोइंग टू बी मीट इन अनदर ब्लॉग. अँड कमेंट करा, कमेंट येस. प्लीज कमेंट करा. आतापर्यंत तर अण्णा आणि काकी झालेले आहेत आमच्या ब्लॉगवर. बिचारे सपोर्टिव्ह झालेत पण आम्हाला. जे काही करतायत आम्हाला, खरंच आम्हाला सपोर्ट करतायत ती लोक की करा तुम्ही. आम्हाला जेवढं होऊ शकेल आम्ही तेवढं तुमच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला कॉन्ट्रीब्यूट करू तुमच्या ब्लॉगमध्ये. हो की नाही. हो. 1 सेकंड, माझा फोडणी जाळायला लागली. तिची फोडणी जळते. आणि तुमचा एक सपोर्ट छान भेटतं की आपल्या व्हिडिओला भरपूर लाईक येतात आहे. तसं आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. तुम्ही तुम्हाला तुमची काय प्रतिक्रिया असेल ती सांगा आम्हाला. आणि कमेंट करा. तुमचे लाईक येतात आम्हाला, भरपूर लाईक येतात. हे बघ, तुला काय बोलायचं आहे? मी कमेंट बघ. असं आहे. चला करू एंड ब्लॉग. ठीक आहे, भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत विथ अनदर फन, विथ अनदर एन्जॉयमेंट. चला भेटू. बाय.